समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अबू आझमी जयंत पाटील यांच्या भेटीकरता पोहोचलेले होते। महाराष्ट्रात समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली असल्याचं कळतंय। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे। या शर्यतीमध्ये बीसीसीआय सचिव जय शहांचं नाव आघाडीवर आहे। बीसीसीआयच्या सचिवपदी अरुण जेटली यांच्या मुलाची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोलकाता आणि बदलापूर इथल्या घटनेच्या निषेधार्थ विविध महिला मंडळाच्या वतीने लातूरमध्ये मूक मोर्चा काढण्यात आलाय। कोलकाता आणि बदलापूर इथल्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे। यादी जाहीर झाल्यावर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ झालाय। रवींद्र रैना यांच्या उमेदवारीवरून जोरदार विरोध देखील करण्यात आलेला आहे। आमदार रवी राणांनी दर्यापूर ते भातुकली या दरम्यान एसटी बसने प्रवास केलेला आहे। यावेळी लाडकी बहिणी योजनेचा फायदा घेण्याचं आवाहन देखील त्यांनी महिला प्रवाशांना केलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करताच वसंत मोरेंवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र राज्य संघटकपदी त्यांची वर्णी करण्यात आलेली आहे। माजी आमदार चंद्रशेखर घुलेंची विधानसभेची तयारी सुरू झाली आहे। शेवगाव ते पाथर्डीमधून लढण्याचे संकेत देखील मिळत आहेत। व्यापाऱ्यांचा उद्याचा महाराष्ट्र बंद हा मागे घेण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर हा तोडगा निघालेला आहे। वर्ध्याच्या सेलू तालुक्यामध्ये येणाऱ्या सिंदी रेल्वे इथं सिंदी रेल्वे शहराला तहसीलचा दर्जा मिळण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल बंदिले, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलं। बदलापूरमधील अत्याचार प्रकरणामध्ये पीडित कुटुंबियांकरता वकील असीम सरोदे बाजू मांडणार आहेत। कल्याण न्यायालयामध्ये असीम सरोदे हे बाजू मांडणार असल्याची माहिती आहे। लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे। लोकांमध्ये संधी निर्माण करण्याकरता सरकार कटिबद्ध आहे असं अमित शाह म्हणतात। तसंच झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे 5 नवे जिल्हे देखील तयार केले जाणार आहेत। सौर ऊर्जा निर्मिती आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्मात्यांकडील वाढत्या मागणीमुळे देशातील चांदीची आयात चालू वर्षात दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे। आयात वाढल्याने चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आक्रमक श्वानांना पाण्यात बंदी घालण्यासंदर्भातील प्रस्ताव अखेर केंद्र शासनाने मागे घेतलाय। आज श्वान दिनानिमित्ताने हा निर्णय झाला असल्याची माहिती सुद्धा आहे। कोलकात्यामधील घटनेच्या निषेधार्थ अग्रवाल महिला मंडळाच्या वतीने अकोल्यामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी जोर धरते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।